पोलन एग्रो मिनरल्स प्राइवेट लिमिटेड। संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत। कंद एकच आहे, कंद दुसरा आहे का? कंद तोच आहे, एक जो मूळ लावलेला आहे, आपण रोप लावलेला जो आहे तोच कंद आहे। त्याच कंदावरती फुटवे आले, म्हणजे नवीनचे कोंब आले, पिल्ली आली, साध्या भाषेत, बरोबर? कंद बदललाय का? त्याच कंदावाला, म्हणून त्याला काय म्हणलं? बहिणी म्हणल्या का? तर कंद एकच आहे, समजते? आता त्या कंदाचा डीएनए पण एकच आहे। आता त्या कंदाच्या डीएनएचा पहिल्या 20 दिवसामध्ये जर विकास झाला, चांगला विकास केला तुम्ही 4 आळवण्या देऊन, आणि त्याने जर 40 किलो 50 किलोचं घड, जसं यांच्या 40 किलोची सरास आली, तसं जर तुम्ही सेट केलं, 40 किलो उत्पन्न मिळणार, समजते? जादा होते ना? नाही। आता त्या डीएनए न तुम्हाला मधल्या मदरला 25 किलोची रास दिली। आता 40 मधलं 25 गेलं, राहिलं 15, मग खोडो 15च किलो येतं। त्यामुळे तुमचं खोडवं वाढत नाही। पण शास्त्र काय म्हणतं, ओरिजिनल शास्त्र काय म्हणतं, लागण जर 25 किलो आली तर खोडवा 30 किलो यायलाच पाहिजे। पण आमचं इथं उलट होतंय। का उलट होतंय? कारण आपण धरतोय चुकीचं। आपण धरतोय सिस्टर, जी ऑलरेडी पाठीमागची पिढी आहे, जी ऑलरेडी शेअरिंग डीएनए मधली आहे, मेन कंदामधली आहे, आणि ती मेन कंदामधली आम्हाला नको आहे, कारण तिने ऑलरेडी दिलंय प्रोडक्शन, समजते का? आणि तुम्ही तीच धरायला आहे, आणि ती तुम्हाला कळत नाही। म्हणून मग दुसरी पिढी येते कधी? दुसरी पिढी येते पहिली पिढी संपल्यावर, म्हणजे काय? घड कापल्यावर। घड कापल्यानंतर आता ही जर, हा जर कंद आहे, हा हे म्हणजे मेन झाड आहे, घड कापला की ह्याच्या तळातून इथून बाहेर येते बघा, ह्या सर्कल मध्ये अशी, ह्या बाहेरनं सर्कल ही येते, ह्याला म्हणतात डॉटर, ह्याला सेकंड सायकल म्हणतात। आणि हिच्या आत जी येते इथे, ह्याला म्हणतात सिस्टर। ही धरली तर याचा काही उपयोग नाही, ही तुमच्या मनाला टाइमपास आहे, ही व्यापारी जमवणार, तुमचं काही होणार नाही। काही कंद पण तिथं सर काढून, हा येणार की आपल्याकडे खोडे तेच झाले, हा खोडे ते पण, आणि कंद लावायचे नवीन तेच काढणार आहे। हे पण चूक, कंद लावायला सुद्धा चूक काढायचा नसतो। म्हणून बघा, जुनी शानी काय माणसं म्हणतात, 90 ग्रॅमचा कंद घ्या। इथला कंद कधीच 90 ग्रॅमचा नसतो, 200-250 ग्रॅमचा येतो, का वर्षभरात चांगलं काढ मोठं, कारण हे कंद वर्षाचे असतात ना, त्यामुळे 200-250 ग्रॅम 500 ग्रॅम पर्यंत जातात। हे कंद कधीच काढायचे नाही, त्याचा काही उपयोग नाही। मग याच्या नंतर जेव्हा घड कापला जातो, त्यावेळेला दुसरं एक काम काय होतं छानपैकी, एक कार्य काय होतं, याच्या जे टुबर आहे, कंद आहे, मेन कंद, ह्या कंदातनं एक परत जाड मोठी मुळी बाहेर येते। काही इकडे जातात, काही इकडे जातात, अशा बेसिक काही मुळ्या बाहेर येतात, आणि ह्या मुळ्या खूप एवढ्या जाड असतात, आणि त्या मुळ्यांवरती इकडनं एक त्याच्या मुळावर गाठ तयार होते, त्याला म्हणतात जनरेशन रूट, आणि त्याच्यावर नवीन एक आरा येतो, म्हणजे कंद येतो, त्याला म्हणतात खोडव, आणि ते इकडे असतं, इकडे ती येतानाच इतकं छोटं असं येतं, ठोसर येतं, आणि त्याची पानं बघा जमिनीला घासून पानं असतात, तलवारीच्या पातीसारखी म्हणताय ना, जमिनीला घासून तिथनं असतात, आणि तुम्ही तलवार वर बघताय इथं आल्यावर, समजते का? तोडून टाकतो, हा समजते ना? तर आता हे खोडवं, ह्याचा कंद एक आहे का? त्याचा त्या मुळांवर, जसे आपल्या आईनं आपल्याला जन्म दिला त्यावेळेला आपल्या बेंबी बरोबर तिच्याबरोबर एक नाळ होती, समजते तुम्हाला? त्याला जनरेशन रूट म्हणतात। ह्याच्यामध्ये हे जनरेशन रूट वरनं तुमचा स्वतंत्र जन्म झाला त्या आवराचा, नवीन, या कंदाचा काय संबंध आहे का? आता ते परत 40 किलो देऊ शकतो का? डीएनए नवीन आला, कळलं? आणि हे आपल्याला माहित नाही। आता आपल्याला अजून दुसरी एक शंका काय आहे, इथलं पिल्ल वेन झाल्या सोडतोय, त्यामुळे 3 महिने अगोदर हे सोडायला, याला 3 महिने लेट। याचा तोटा फायदा बघा, हे जर 3 महिने अगोदर सोडलं की हे घडाचं वजन 5 ते 6 किलो कमी करते का? कारण ते शेअरिंग मध्ये खाते, त्याला स्वतःची मुळं नाहीत, त्याला स्वतःच काही नाही। इथं त्याने घडाचं तुमचं वजन 5 ते 6 किलो कमी केलं, हा पहिला तोटा। दुसरा की वय 3 महिने अगोदर झालं असं तुम्हाला वाटतं, पण दोन्हीमध्ये सुद्धा फिजिओलॉजी अशी सांगते की जोपर्यंत ह्याचा घड कापला जात नाही तोपर्यंत ह्याचाही पहिला दिवस सुरू होत नाही, आणि ह्याचाही पहिला दिवस सुरू होत नाही। त्यामुळे 3 महिने अगोदर सोडलेला कंद आणि 3 महिने लेट न सोडलेला कंद दोन्ही एकाच आठवड्यात कापायला येतात, मग काय फायदा? फक्त आपल्याला माहित नाही, समजतंय? वजन वाढल्याच्या वाढलं, डोक्याचा मनस्ताप नाही, याक पुढे याक मागं काय म्हणायची गरज नाही। एक सारखी केळी संपली, केळी एकदा कापून सगळी कंप्लीट झाली, गेली बाजारला की मग सगळी पिल्ली कापून घ्यायची, स्वच्छ करायची, ब्लिचिंग ट्रीटमेंट करायची, ह्या झाडाला 3 पानं वरती ठेवायची, या झाडाला पूर्ण मधनं कापायचं नाही, कारण हे झाड अजून 15.5 महिन्या वय असतं। हे 15.5 महिन्यापर्यंत झाडाचं वय
अजून आहे, तुम्ही फक्त फळ काढले, समजतंय का? बघा, फळ म्हणजे काय झाडाचं वय नाही. आता हे तसंच वाढू द्यायचं. आता हे जे काय अन्न बनवेल, शिल्लक असलेलं जे काय त्या शरीरात अन्न आहे, ते डोनेट कुणाला करेल? डॉक्टरला करेल. समजतंय? कुणाला करेल? डॉक्टरला करेल. पण तुम्ही जर हिरा मधनच कापलं, तोटा काय होईल? ते कुजायला चालू होईल, कारण त्याचा जीव घेतला तुम्ही. आता त्याच्या पेशी मेल्या की ते काय होणार? सडणार. आता सडता सडता त्याच्यात इतक्या बुरशी वाढतात आतमध्ये की त्या इकडच्या ह्याला जे वाढीला लागणारं अन्न आहे ते पण काढून घेते. का? ते रोग बरा करायचा आहे. जसं शरीराच्या तुमच्या कुठल्या तरी एका भागामध्ये एखाद्या शरीराच्या भागाला जर जखम झाली तर पूर्ण शरीराला ताप भरतो का नाही? काय त्या नुसत्याच भागाला भरतोय? समजतंय का? बघा, का तर तुमच्या सगळ्या शरीरातल्या अँटीबॉडीज ते रोग बरा करायला जातात. तसेच सगळ्या अँटीबॉडीज रोग बरा करायला तिकडे जातात. समजतंय? आणि त्याचा तोटा काय होतो? तिकडले अँटीबॉडीज इकडे यायचा, सडत्याला बंद करायला येतात आणि सडता सडता ते जमिनीत कंद घेऊन सडून जातं आणि इथं खड्डा पडतो. हे उचापत करण्यापेक्षा त्याला 3 पानं ठेवा, ते सगळं अन्न बनवून त्याला फुकट देते घेऊ. समजतंय? आणि येताना मग ते आपोआप 15.5 महिन्यानं पिवळं पडत सुकतं, असं खारकीसारखं सुकतं आणि इथं जॉईंट मधनं निघून पडतं, कंद सडत. त्यामुळे कंदाच्या सगळ्या इकडच्या मुळांचा विस्तार अन्न कुणाला देतो? डॉक्टरला देतो. त्यामुळे हायर प्रोडक्शन म्हणून आमचं ऍग्रिकल्चर सायन्स म्हणतं की जर हे 25 किलो झालं तर हे 30-35 किलो यायलाच पाहिजे. पण आमचं इकडं घोडे उलट्या मार्गाने पळतात, त्यामुळे थोडस समजतंय? पोलन ॲग्रो मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड. संशोधन, गुणवत्ता, सेवा के साथ हमारा लक्ष्य समृद्ध भारत.